नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 25 एप्रिल 2024 या दिवसाचं महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. न्यूज बुलेटिन आलेलं आहे. 25 फेब्रुवारी निकाल लागला. मध्ये आचारसंहितेमुळे नियुक्त्या पत्र रखडलेले आहे. नियुक्त्या कधी मिळणार, पुढील प्रक्रिया काय असणार, 2017च्या भरतीचं नेमकं काय होणार, 2022चा सेकंड राऊंड कधी होणार, याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अगदीच ऑफिशियली नोटिफिकेशन वर आपण जाणार आहोत मित्रांनो. चला तर मग आपण ऑफिशियली नोटिफिकेशन ओपन करू. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यावरच भरोसा ठेवा. त्यांनी सगळं स्पष्ट केलेलं आहे की कशा पद्धतीने गैरसमज निर्माण होत आहेत, सगळ्या पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवणे गरजेचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये स्पष्ट शब्दामध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करतोय. व्हिडिओवर जर नवीन असाल तर मित्रांनो, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, इतरांना पण ही माहिती पाठवा. चला मित्रांनो, पवित्र पोर्टलची नोटिफिकेशन आहे. न्यूज बुलेटिन काय आलेलं आहे बघा. न्यूज बुलेटिन वर गेल्यानंतर 25 तारखेचं नोटिफिकेशन आहे, ते पाहू शकता. 25/4चं नोटिफिकेशन आहे. प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे शिक्षक, बघा पहिला मुद्दा काय, शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धी पत्रक. जसं आपण थंबनेलवर दिले त्याप्रमाणे त्यांनी शिक्षक पदभरतीबाबतचं प्रसिद्धी पत्रक येथे दिलेलं आहे. काय म्हटले बघा, दिनांक 25/2/2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीतील अभियोग्यताधारकांना यथाशीघ्र नियुक्ती आदेश देण्याच्या संदर्भात माननीय केंद्रीय निवडणूक आयोग यांनी प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील नियुक्तीबाबत कारवाई करण्यास दिलेली परवानगी विचारात घेता माननीय प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांना विनंती करण्यात आली असून त्याप्रमाणे सर्व संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना त्यांच्याकडून निर्देश दिले जात आहेत. पहिल्या फेरीतील कारवाई सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमाचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे. पुढील फेरीमधील माजी सैनिक, मित्रांनो हा संभ्रम दूर करून घ्या बरं का, लक्षात घ्या. तर काय म्हटले बघा, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त संपदातील वेगवेगळ्या घटकाच्या मागण्या विचारात घेता समन्यायी पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनाचे योग्य ते पालन करून कारवाई ही भविष्यात कोणत्याही न्यायालयीन गुंतागुंत होऊ नये याची योग्य ती दक्षता घेऊन करण्यात येत आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरी सुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. म्हणजे मित्रांनो, जे की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडथळा आला नाही पाहिजे त्यांना, त्यामुळे सगळ्या गोष्टी काही नियमानुसार होतील या वाक्यातून स्पष्ट होतं. कारण विद्यार्थ्यांमध्ये भरपूर संभ्रम आहेत. परवाच एक कॉल आला, सर मी प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्ताच्या जागा आम्हाला प्रकल्पग्रस्ताला येतील का? प्रश्नामध्ये काहीच दम नाहीये, माहिती अपुरी आहे, स्पष्टीकरण सरळ सरळ त्या व्यक्तीला एवढं समजलं पाहिजे. भूकंप दुसऱ्यांच्या जागा आपल्याला कशा येतील, आपलं मेरिट, अरे तुझ्या मार्कावर डिपेंड करतं, तुला मार्क कोणत्या पद्धतीने आहेत त्याच्यावर डिपेंड करतं. दुसऱ्या आरक्षणाच्या जागा आपल्याला येतील, आपलं मेरिट खाली येईल, आपला काहीतरी मोठा एक गैरसमज जो काही मनामध्ये आहे तो समज काढून टाका. कोणतेही निकष लावले जातात, कुठलेही निष्कर्ष लावले जातात, कुठल्या ग्रुपवर काही चर्चा चालू आहे, कुणी काय म्हणतंय, कुणी काय म्हणतंय, कुणी काय म्हणतंय, कशावर विश्वास ठेवायचा कळतच नाही काही लोकांना. त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे अशा अपडेटवर विश्वास ठेवा. या अपडेट नुसारच तुम्ही जे आहे का पुढल्या प्रक्रियेला सामोरे जा. म्हणजे उगाच मार्क आहेत 70, मेरिट लागले आपलं या पहिल्या लिस्टचं 120 आणि 70 मार्कावाला बसलाय वेटिंग करत की माझा नंबर लागेल, माझा नंबर लागेल. अरे तुझा 10 वर्ष 5 वर्ष गॅप असला तरी नंबर कसा लागणार आहे? तुला मार्क त्या क्वालिफायचे पडणं गरजेचं होतं. त्या पात्रतेनुसार जर तू मार्क घेतले असते तर नक्कीच तुमचा नंबर लागायला कुठलीच अडचण आली नसती. चला मित्रांनो, बघू आपण पुढलं काय आहे 2017चा अपडेट. तर 2017च्या भरतीबाबतचं काय अपडेट दिलेलं आहे बघा त्यांनी. तर 2017 भरतीमधील दिनांक 29/11/2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत न्यायालयीन प्रकरणामधील स्थागन असे देश उठवण्याच्या दृष्टीने सिव्हिल ऍप्लिकेशन दाखल करण्यासंदर्भात शासकीय अभियोग्यता यांना विनंती करण्यात आली असून त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. आता हा मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेचा मुद्दा त्यांनी पार पाडण्यात येतील असं अपडेट दिलेला आहे.
उर्वरित भरती प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सतत केला जात आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासूनच काही मंडळी, बघा लक्षात घ्या त्यांनी काय म्हटलेलं आहे, काही मंडळी कोणतीही अधिकृत माहिती नसताना तसेच प्रशासकीय कार्यपद्धती, निर्णय प्रक्रिया अथवा नियम यांची जुजबी माहिती सुद्धा नसताना स्वतःच्या मनाने काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यापासून सावध राहा. म्हणजे उगाच एक आपल्या मनातील संभ्रम लोकांमध्ये मांडायचा, लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा, असं काहीतरी घडत चाललेलं आहे मित्रांनो. ते थांबवा. तुमचे मार्क मेमो, तुमचं एज्युकेशन हे सर्व मॅटर करतं. ही भरती आहे मित्रांनो, इथे काही इंग्लिश स्कूलला टीचर झाल्यासारखं नाही. याच्यामध्ये सर्व गोष्टी नियमानुसारच होणार आहेत. सर्व गोष्टी नियमानुसार होत असतील तर त्या नियमाचं बंधन, नियमाचं पालन करणं सुद्धा आपल्याला तेवढंच गरजेचं आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो, ज्यावेळी महत्वाच्या घटना घडतील त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जाणार आहे. त्यांनी स्पष्ट पहिलं पण सांगितलं होतं की महत्वाच्या काही घटना असतील तर त्या बुलेटिनच्या माध्यमातून, न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून महारिक्रुटमेंट टीचर रिक्रुटमेंट या वेबसाईटवर दिल्या जातील असं सांगण्यात आलेलं आहे. आणि आपण सुद्धा अपडेट घेऊनच येतो किंवा शिक्षक भरतीचं कुठलेही अपडेट कुणाकडूनही मिस न होऊ नये यासाठी अपडेट घेऊनच येत असतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ग्रो अकॅडमीला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये सांगा. याच्या पलीकडे काय अजून संभ्रम असेल तर मला कमेंट मध्ये सुचवायला विसरू नका. त्यानुसार आपण त्याची पडताळणी केल्याशिवाय राहणार नाही. तर अशा पद्धतीने शिक्षक भरतीबद्दलचं न्यू अपडेट. तारीख काय हो? 25 तारीख खूप महत्वाची आहे मित्रांनो आपल्यासाठी, लक्षात ठेवा. 25 फेब्रुवारीला निकाल, त्यानंतर 25 मार्चला न्यूज बुलेटिन आलेलं, त्यानंतर आता 25 मेला दुसरी लिस्ट लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एका महिन्याच्या वेटिंग मध्ये तुमची दुसरी लिस्ट सुद्धा कन्व्हर्शन राऊंड आणि दुसरी जी काही पदसंख्येची विदाऊट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यूच्या लिस्ट लवकरच येण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी म्हटलेलं आहे जे की आम्ही सगळी पडताळणी करून सेकंड लिस्टचा सुद्धा विचार लवकरात लवकर करू. त्यांना डायरेक्टली सांगता येत नाही की या तारखेला लिस्ट लागेल, पण त्यांनी संभ्रम अवस्थेमध्ये ठेवून येत्या काळामध्ये नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या लिस्टची लवकरच आस लागलेली असावी लागणार आहे आणि दुसरी लिस्ट सुद्धा लवकरच येणार आहे. त्यामुळे तयारीत राहा, डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा आणि येणाऱ्या भरतीसाठी तत्पर राहा. अशा पद्धतीने हे न्यूज बुलेटिन होतं. अशा पद्धतीने आपण हे तुमच्या पुढे मांडलेलं आहे. तर न्यूज बुलेटिन कसं वाटलं? आनंदाची बातमी आहे मित्रांनो, आपल्या सगळी सोय होते, व्यवस्थितरित्या भरती प्रक्रिया पार पडत आहे. ते सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मार्कावर डिपेंड करतं आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मार्क मिळवणं गरजेचं असतं. जे या भरतीत राहिले त्यांनी दुसऱ्या भरतीची तयारी करायला लागा. कारण 1-2-6 महिन्यामध्ये रिझल्ट तुम्हाला हवा असेल तर दुसऱ्या तयारी सुद्धा तेवढीच जोमाने करणं गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.